हॅलो गाईज, वेलकम टू रीडर्स डायस यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला वाचकांची दिवाळी जिथे होते तिथे घेऊन आलेली आहे. गेस वॉट? येस, तुम्ही करेक्ट गेस केले. पुणे बुक फेस्टिवलला आपण आलेलो आहोत. 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025मध्ये फर्ग्युसन कॉलेजात पार पडलेला हा मोठा उत्सव, ज्याला वाचकांची दिवाळीसुद्धा म्हणतात, तिथे मी आलेली आहे. आणि इथे फर्ग्युसन कॉलेजात काय काय धमाल केली हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. इथे असे सुंदर छान फोटोज काढून मी आता घुसले डायरेक्ट बुक फेस्टिवलात. म्हणलं कशाला वेळ वाया घालवायचा आहे. आणि इथे बघितलं तर काय अजून सुरूच झालेलं नव्हता, कारण हा होता पहिला दिवस. आणि माझ्यासारखी ओव्हर एक्सायटेड लोक इथे काही तुम्हाला दिसतील, परंतु सर्वात जास्त लक्षवेधक होतं ते म्हणजे महाराजांना बघणं. येस, पुणे बुक फेस्टिवलसारख्या गोष्टीचा श्री गणेशा करण्याआधी म्हणलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा तर केलाच पाहिजे, हो ना. आणि इथे आल्यानंतर मला शाळेत पहिल्या दिवशी जसं आपण लवकर जातो ना तसा फील आला की अजून कोणी आलंच नव्हतं आणि मी एकटी जाऊन बसले होते. हा कॉन्सर्टचा एरिया होता. इथे माझं काही काम नव्हतं म्हणून मी डायरेक्ट आतमध्येच एंट्री मारली आणि बघितले की यार कुठले स्टॉल्स आहेत, कुठले नाही वगैरे, किती लोक आलेली आहेत, खरंच ही पुस्तकं विकत घ्यायला आली आहेत की नुसतं बघायला आली आहेत. मी तर पहिल्या दिवशी हा कॉन्टेंट शूट करायलाच गेले होते. आणि या स्टॉलमध्ये घुसल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बापरे, हा एकमेव स्टॉल असेल जिथली सगळी पुस्तकं मी वाचून काढलेली आहेत. ऑल्दो यांची इथे इंग्रजी आणि हिंदीसुद्धा पुस्तकं मला बघायला भेटली. पण म्हणलं यार आपलं मराठीवर प्रेम जास्तच आहे, म्हणून म्हणलं आपण मराठी वाचले, आपण तिथेच थांबूया. पुस्तकांची अशी सुंदर आणि आकर्षक ठेवण बघून मला असं वाटलं की यांना व्लॉगमध्ये तर इन्क्लूड केलंच पाहिजे. आता एवढे क्लिप्स दाखवल्यावर मला सांगा बरं मी कुठल्या नेमक्या स्टॉलमध्ये घुसलेली आहे. या राधाकडे बघून तर तुम्हाला कळलंच पाहिजे की मी आलेली आहे समर पब्लिकेशनच्या स्टॉलमध्ये. येस, समर प्रकाशनाचे लेखक समर सर म्हणजे चिन्मय मोघे माझे जरा जास्त फेवरेट आहेत, कारण एकतर ते यंग आहेत म्हणून फेवरेट नाहीत बरं का. तर आपल्या यंग लोकांच्या मनाला भिडणारे विषय ते आपल्यासमोर आणतात. येस, इथे मी त्यांच्यासोबत एक छोटासा शॉर्ट इंटरव्ह्यू घेणार होते आणि आता मग मी कॅमेराकडे बघून हाय केलं. सरांना सुद्धा करायला सांगितलं होतं पण सरांनी काही बघितलं नाही. तिथून बाहेर पडले मी दुसऱ्या स्टॉल्समध्ये आणि जाता असं वाटलं की यार बॅक साईडनं पण एखादा फोटो किंवा व्हिडिओ घेतलाच पाहिजे. मनोविकास प्रकाशनाच्या या स्टॉलमध्ये घुसल्यानंतर तिथे पण त्यांची बऱ्यापैकी तयारी चालूच होती, कारण डे 1 होता. आणि इथे मला असं वाटलं की यातलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही आहे. न वाचलेल्या पुस्तकांचा गिल्ट घेऊन नंतर मी गेले न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या स्टॉलवरती. इथे मला त्यांनी एक बाईट द्यायला सांगितलं. आता मला सांगा, एका बुक इन्फ्लुएन्सरला पुस्तकांविषयी बाईट द्यायला सांगणं हे काही नवीन आहे का आपल्यासाठी? नाही. म्हणलं चला काही ना काहीतरी बडबड आपण करू. लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन असं म्हणलं की माझी चालू झाली बडबड. आणि काय ती बडबड अनस्क्रिप्टेड बोलली आहे बरं का मी, कारण की मला पुस्तकांविषयी बोलण्यासाठी स्क्रिप्टची गरज तर पडतच नाही. आणि त्यातल्या त्यात रावण म्हटल्यानंतर बापरे, इट इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट. आणि ही सगळी बडबड करून झाल्यानंतर मी त्याच स्टॉलवरती थोडीफार रेंगाळले, कारण इथे मला ओळखणारे, माझ्याविषयी म्हणजे रीडर्स डायसला फॉलो करणारे अनेक लोक भेटले मला. आणि त्या पुस्तकांविषयी बोलताना मला असं वाटलं की यार मी थांबलंच नाही पाहिजे. आणि अजूनही मी थांबतच नाही आहे. सो काही थोडंफार लोकांसोबत असं फॅन इंटरॅक्शन वगैरे झालं, जे मी भयंकर एन्जॉय केलं. आय रिअली विश पुणे बुक फेस्टिवल यासाठी परत कंडक्ट झाले पाहिजेत, म्हणजे मला लोकांना भेटता येईल. मधुश्री पब्लिकेशनच्या या स्टॉल नंबर H56मध्ये मी घुसले, कारण की इथे सुद्धा माझ्या ओळखीची बरीचशी पुस्तकं होती. पण ते घरी गेल्यावर नाही का होत असं आपण की आपण जुन्या मित्रांना सुद्धा जाऊन भेटतो, ज्यांना आपण ओळखतो वगैरे, तसंच काहीसं माझ्यासाठी या स्टॉलवर गेल्यावरती झालं की तिथे मला माझ्या ओळखीची, मी वाचलेली, मी इंस्टाग्रामवर ज्याच्या रील्स बनवलेल्या आहेत ना, अशी अनेक पुस्तकं बघायला भेटली. आणि त्या पुस्तकांमध्ये मी इतकी हरवून गेले की मला नंतर आठवलं की यार आपल्याला व्लॉग पण शूट करायचा आहे. वरदा प्रकाशनाच्या या स्टॉल नंबर H8वर जेव्हा मी गेले तिथे मला काही ऐतिहासिक नवीन पुस्तकं बघायला भेटली. मला असं वाटलं की यार मलासुद्धा जर एखादा इतिहास बनवायचा असेल तर मला इतिहास माहीत तरी असला पाहिजे, हो ना. आणि ही ऐतिहासिक पुस्तकं वाचणं, त्याच्याबद्दल बोलणं, मला असं वाटतं की ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. आपल्या महाराष्ट्राला एवढा सुंदर इतिहास लाभलेला आहे, त्याच्यावरती एकच काय, 100च काय, लाखो पुस्तकं जरी लिहिली ना तरी ते कमीच आहे.
त्यानंतर मजल दर मजल करत मी गोयल प्रकाशनाच्या या स्टॉलमध्ये शिरले. तिथे मला अनुवादित पुस्तकांसोबतच काही मोटिवेशनल कॅटेगरीमधली सुद्धा पुस्तकं बघायला भेटली. आणि या कॅटेगरीजमध्ये शेरलॉक होम्सच्या कादंबऱ्यांनी तर माझं लक्षच वेधलं, कारण की या कादंबऱ्या अतिशय नॉस्टॅल्जिक मेमरीजमध्ये घेऊन जातात. खरंच प्रत्येक लहान मुलांनी ना या कादंबऱ्या वाचल्याच पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना वाचनाची सवय लागू शकते. काही आध्यात्मिक पुस्तकं, काही थॉट प्रोवोकिंग पुस्तकानंतर मी साकेत प्रकाशनाच्या या स्टॉलवरती लेखकांची भेट घेण्यासाठी गेले. आणि तिथे लेखकांचे पुस्तकांविषयीचे विचार ऐकून मला असं वाटले की ओके, दिस इज द जर्नी एव्हरी ऑथर हॅज व्हाईल रायटिंग अ बुक. आणि या सगळ्या जर्नीमध्ये नंतर थकल्यानंतर मी फूड स्टॉलवरती गेले. आणि आत्ता सांगते बरं का तुम्हाला, अतिशय खराब मॅनेजमेंट होतं त्यांचं. मला फक्त चहा घ्यायलासुद्धा एक 15-20 मिनटं लाईनमध्ये थांबावं लागलं. आणि येस, सांगायला नको, पाण्याची बॉटलसुद्धा मला घेऊन जावी लागली होती. या वर्षीच्या पुणे बुक फेस्टिवलमध्ये सर्वांसाठी मोफत वाहन व्यवस्था ही जी वेगळी गोष्ट त्यांनी केली ना, मला त्यासाठी त्यांचं फारच कौतुक वाटतं. आणि त्यानंतर लेखक नितीन थोरात, त्याच्यानंतर अभिजित कोळपकर यांच्यासोबत ज्या गप्पा मारल्या ना, असं वाटलं की यार माझं पुणे बुक फेस्टिवलला जाणं सार्थक झालं. त्यानंतर राजेश पांडे, जे पुणे बुक फेस्टिवलचे संयोजक आहेत, त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारल्या, काही पुस्तकांची खरेदी केली और लोकांना करवली. आणि परत फॅन इंटरॅक्शन पण चालूच होतं. सो या सगळ्या गोष्टींमधून मला शिकायला भेटली की यार पुस्तकं वाचल्या तर तुम्ही किती नवीन लोकांशी कनेक्ट होऊ शकता. इथे साईड बाय साईड हा कॉन्सर्ट चालू होता, पण मला तो नॉईज याच्यापेक्षा वेगळा असं काही वाटलंच नाही. पण म्हटलं तुम्हाला जायचं असेल तुम्ही नंतर पुणे बुक फेस्टिवलला नक्की भेट द्या पुढच्या वर्षी, आणि हे कॉन्सर्टसुद्धा तुम्ही जॉईन करून येऊ शकता. होपफुली मी तुम्हाला तिथे भेटणार नाही, कारण मी आतमध्ये बुक फेस्टिवलमध्ये बिझी असेल. हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी इतकी थकले की एवढी पुस्तकं विकत घेऊन मला घरी जाणं याच्यापेक्षा वेगळं असं काही दिसलंच नाही. आणि हो, यावर्षी सर्वात धमाल गोष्ट म्हणजे रीडर्स डायसचे बुकमार्कसुद्धा होते बुक फेस्टिवलमध्ये.